कुठलाही माणूस कुठल्याही पक्षातनं दुसऱ्या पक्षात कधी इझी घेतलं. आणि यानंतर आपण थेट मुंबईमध्ये जाऊया. ते राष्ट्रवादीचे नेते नवाब मलिक बोलतायत. उमेदवार जाहीर केलेले, त्या उमेदवारांनी आपला अर्ज भरला आणि 95 जागेवर जे अर्ज भरण्यात आला होता ते नामांकन किरकोळ कारणांनी रद्द करण्यात आलेलं आहे. आजच्या घडीला आमचे 94 उमेदवार असताना 2 ठिकाणी आम्ही पुरस्कृत उमेदवारी दिलेली आहे. एक धारावीमध्ये आणि एक रमाबाई आंबेडकर नगरच्या शेजारी कामराजनगरला. त्याची नावं पण आपल्याला देऊ. या उमेदवारी संपूर्ण मुंबईमध्ये जिथे जिथे राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष ताकदीने लढू शकते त्या पद्धतीने आम्ही हे उमेदवारी जाहीर केलेली आहे. उमेदवारी जेव्हा जाहीर करण्यात आली त्याच्यातलं आपल्याला मी बायफर्केशन देणार. आमच्या एकंदरीत उमेदवारांमध्ये महिलांची संख्या जास्त आहे आणि उमेदवारी दिलेल्या त्याच्यात डॉक्टर्स, इंजिनियर, वकील, प्रोफेशनल्स, भाजी विक्रेते, महिला साफ करणारे कार्यकर्ते आणि प्रत्येक समाज घटकाला न्याय देण्याची भूमिका पक्षाने स्वीकारली. विशेषकर मराठी भाषिक किंवा या राज्यातले भूमिपुत्र सर्व जास्त असताना आम्ही या महाराष्ट्रामध्ये या मुंबईला जे लोक आपली कर्मभूमी समजत आहेत त्यांना पण संधी दिलेली. सर्व धर्मीय लोकांना सामावून आमचे उमेदवार निश्चित करण्यात आलेले. याच्यात अल्पसंख्याक समाजातला मुस्लिम घटक असेल, ख्रिस्ती असेल, सगळ्यांना आपण या लिस्ट तुम्ही पाहिला तर तुम्हाला हे सगळे चित्र दिसतील. बरेचसे लोक उत्तर भारतीयांना आपली स्वतःची मतं समजत आहे आणि एक भावना निर्माण झालेली आहे की आमच्यावर अन्याय होतोय. राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाने या मुंबईमध्ये सर्व जास्त उमेदवारी उत्तर भारतीय लोकांनी दिलेली. त्याच्यात पण असं नाही की एका विशेष वर्गाला दिली. विविध जातीची लोक जे उत्तर भारतातली आहे त्यांना सगळ्यांना उमेदवारी आपण दिलेली आहे. दक्षिण भारतीय याच्यात आहे, तेलुगू भाषिक लोक याच्यात आहे. असं एकंदरीत हे आपली यादी आम्ही जाहीर केलेली. आम्हाला खात्री आहे की या मुंबईमध्ये 2002 सालापासून राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष एकत्रित असताना निवडणूक लढत आहे आणि या पक्षाच्या बाबतीत असा एक आभास निर्माण करण्यात आलेला आहे की कधी हे 14च्या वर जात नाही. पण आम्हाला वाटते की यावेळी एक वेगळं चित्र या मुंबईमध्ये राहणार आहे आणि आमची जास्त जागा निवडून येतील. उमेदवारी देताना आम्ही जिथे कुठले उमेदवार टाकायचे हे चर्चा करून जी आमच्या निवडणूक व्यवस्थापन समिती करण्यात आली होती, ज्याच्या मी अध्यक्ष होतो. आमचे दोन्ही कार्याध्यक्ष सिद्धार्थ कांबळेजी, शिवाजीराव सना, जिशान सिद्दीकी, संजय तटकरे आणि 6 जिल्हाध्यक्ष हे सर्वांनी चर्चा करून खालचे कार्यकर्त्यांना चर्चा करून आम्ही ही सगळी उमेदवारी दिलेली आहे आणि निश्चित रूपाने आम्हाला खात्री आहे की यावेळी राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाची ताकद मुंबईमध्ये निश्चित रूपाने दिसेल लोकांना. आणि विशेषकर मी दादाचा आभार मानतोय की काही लोक माझ्या नावानी भूमाभूम करत होते की हे असतील तर आम्हाला तुम्ही नको. दादांनी ठामपणे निर्णय घेतले आहे की नवाब मलिकच्या पाठीशी आम्ही उभे आहोत. आम्हाला तुमच्या युतीची गरज नाही आणि स्वबळावर लढण्याचा निर्णय झाला. त्याबद्दल मी अजित पवार साहेबांचा आभार मानतो. पण एकंदरीत ही निवडणूक प्रक्रिया सुरू झाल्यानंतर
ज्या प्रकारे या मुंबईमध्ये निवडणूक निर्णय अधिकारी